आणि आता आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 100 मधून। उद्यापर्यंत जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल। रविवारी किंवा सोमवारी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार। आमदार संजय शिरसाट यांची माहिती। आम्ही वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलाय, आता त्यांनी निर्णय घ्यावा। जागावाटपाबाबत संजय राऊतांचं हे वक्तव्य। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा सवाल। काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंकडून नाशकात हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। महादेव जानकरांकडून शरद पवारांची भेट। माढा लोकसभेच्या जागेबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। जानकर पवारांच्या भेटीसाठी जात असतील तर स्वागत, पण सोमवारी आमच्याकडे जो पक्षप्रवेश होईल त्यानं तुम्हाला धक्का बसेल। संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य। अजित पवार गटाचे बजरंग सोनावणे लवकरच शरद पवारांना भेटण्याची शक्यता। शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंना आव्हान देणार असल्याची चर्चा। माढ्यात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी। मोहिते गट अस्वस्थ। धैर्यशील मोहिते शरद पवारांच्या संपर्कात। 2 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार। पवारांच्या पक्षाकडून लढण्याची शक्यता। कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीत पेच वाढवणार। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। कोल्हापूरची जागा महायुतीची, जागा बदललेलं असं मला वाटत नाही। मुख्यमंत्री शिंदे मंडलिक यांची समजूत काढतील। धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया। अजितदादा गटाचे रवींद्र पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल। सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेणार। वसंत मोरे आज संजय राऊतांची भेट घेण्याची शक्यता। आज दुपारी दोघांची भेट होण्याची शक्यता। काँग्रेसचे उमराडीचे आमदार राजू पारवे महायुतीच्या वाटेवर। नागपुरात राजू पारवेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। राजू पारवेंनी मतदारसंघातील कामांसंदर्भात फडणवीसांची भेट घेतली। राजू पारवे फडणवीसांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया।